नमस्कार. शहापूर मुरबाड तालुक्यातील सर्व ग्रामवासी, माझे माता भगिनी बंधू सर्वांना नमस्कार. वसुंधरा संजीवनी मंडळाने गेल्या 10 वर्षामध्ये केलेल्या कामाची माहिती आज खेड्यापाड्यापर्यंत आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो. वृत्तपत्रांनी 24 लेख लिहिले आपल्यावर. मुंबई दूरदर्शनने 1 तासाची मुलाखत घेतली. दिल्ली दूरदर्शनने 15 मिनिटाची मुलाखत घेतली आणि जवळजवळ 48 पुरस्कार या संस्थेला मिळाले. हे तुम्हा सगळ्यांकरता सुद्धा आनंदाची अभिमानाची बाब आहे. आज मुद्दाम तुमच्याशी संवाद साधतोय कारण एक फार चांगली बातमी आणि चांगली संधी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची आहे. मधल्या काळामध्ये जो विश्वास वसुंधरा संजीवनी मंडळाने मिळवला त्याच्यातून आम्हाला अनेक देणगीदार उभे राहत आहेत आणि यंदा वसुंधरा संजीवनी मंडळाने 25,000 वृक्षांचं रोपण करण्याचा एक निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण सहभागी होऊ शकता, जास्तीत जास्त लोक सहभागी होऊ शकता. नियम फक्त असा आहे की तुम्ही आमच्याकडे यायचं आहे, तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचा टेलिफोन नंबर हे सगळे देशाय द्यायचं. तुम्हाला किती झाडं हवी आहेत ते सांगायचं, कशा प्रकारची झाडं आहेत ते सांगायचं. तेवढी त्या प्रकारची झाडं मिळाली तर ते देण्याचा आपला प्रयत्न राहील. याच्यामध्ये शेती खातं पण सहभागी होणार आहे, तुमचं जंगल खातं पण सहभागी होणार आहे आणि मग देणगीदारांच्या पासून हे सगळं होईल. नियम फक्त असा आहे की जागा तुमची असेल, खड्डे तुम्ही करायचे, त्याला जे काय गोमय वगैरे द्यायचं ते तुम्ही द्यायचं, झाड तुम्ही लावायचं. एका ठराविक ठिकाणापर्यंत ती आणून दिली जातील, त्याच्यातनं तुम्ही उचलून पुढे घेऊन जायची, ती लावायची आणि कंडिशन अशी आहे की पुढची किमान 3 वर्ष त्याचं संरक्षण करायचं. किती वृक्ष लावले ह्यापेक्षा किती वृक्ष जगवले आणि मोठे केले हे महत्त्वाचं असतं, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तर याकरता तुम्ही सर्वांनी भर भरून पुढे यावं आणि आणखीनही निधी आम्हाला उभा करता आला तर आणखीनही संख्या आपल्या वाढू शकतो. तुमच्या सगळ्यांनी या संधीचा चांगला लाभ घ्यावा अशी विनंती तुम्हाला मी करतो. आपल्या शहापूर मुरबाड तालुक्यातले हे जे काही निरनिराळे बातमीपत्र आहेत, यूट्यूब चॅनल्स आहेत, यांच्या मार्फत हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. या सगळ्यांचेही मी आभार मानतो. धन्यवाद.